तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा मराठी विषयाचा पेपर. तर हा पेपर पायाभूतचा असणार आहे आणि इथे पाहू शकता हा पेपर 2026चा आहे. तर हा पेपर तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा पेपर पूर्णपणे पाहणार आहोत. त्याचबरोबर याचे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन अशाच व्हिडिओसाठी. चला आता पेपरला करूया सुरुवात. तर येथे तुम्ही हा भाग इग्नोर मारू शकता. शिक्षकांसाठी तुम्हाला इथे शिक्षक गुण देतात तो. तर आपण पहिला प्रश्न पाहूया तोंडी परीक्षेतला. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुमची तोंडी परीक्षा इथे सुरू होते. तर इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे. खालील बाबींबद्दल तुमचा अनुभव सांगा. तर तुम्हाला खालील ओळी वाचायच्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली मजा, परत पत्र्यावरून जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी याबद्दल तुम्हाला आलेला अनुभव तुम्हाला सांगायचे. त्यानंतर तुम्हाला इथे एक गुण आहे ते मिळून जातील. तुम्ही इथे प्रश्न क्रमांक 2 पाहू शकता. तर इथे हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. तुम्हाला इथे खालील काही सूचना दिल्या त्या वाचायच्या आहेत आणि त्याबद्दल जेवणाबद्दलच्या कोणत्या सूचना आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. मग इथे मार्क मिळून जातील. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पण हे गुण मिळवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला आपल्या देशाबद्दल कोणतेही एक देशभक्ती गीत गायचे आणि त्यानंतर त्याचा अर्थ सांगायचा आहे. तर इथे तुम्ही आपल्या देशाबद्दलचा कोणता एक चांगलं गाणं गाऊ शकता आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकता. मग इथे मार्क मिळून जातील. तर आता आपण येऊया आपल्या लेखी चाचणीकडे. तर इथे लेखी चाचणीमध्ये पहिला प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी आहे. तर इथे तुम्हाला हा चित्र आहे तो निरीक्षण करायचे आहे आणि त्या निरीक्षणामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे त्याचे वर्णन तुम्हाला लिहायचे आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला 5 मार्क आहेत ते मिळतात या वर्णन लिहिल्याबद्दल. इथे तुम्ही लिहू शकता की चित्रामध्ये काय काय दिसत आहे. मग तुम्हाला 5 गुण इथे मिळतात. तर इथे काही तुम्ही 10-12 ओळी लिहू शकता. त्यानंतर आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5. तर इथे तुम्हाला एक उत्तर दिलंय तो तुम्हाला आधी लक्षपूर्वक वाचायचे. मग त्याच्या खालचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर इथे उत्तरामध्ये पण तुम्हाला सोपे सोपे प्रश्न आहेत. तर 2 कृतींचे प्रश्न आहेत जसे चूक की बरोबर, नाव लिहा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर एक स्वमताचा प्रश्न आहे. तर तुम्ही जसा उत्तर वाचाल तर तुम्हाला इथे हे सर्व जे प्रश्नाचे उत्तर आहेत ते उत्तरातच मिळून जातील. मग तुम्हाला इथे पण मार्क मिळून जातात. तर आता आपण पाहूया पुढील प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला एक बातमी दिली आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ती बातमी आहे ती नीट वाचायची आहे. तर ती बातमी पण 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली काही सोपे सोपे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं द्यायची आहेत बातमीमधून शोधून. तर येथे तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत 2-2 गुणांसाठी. जसे की आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल, मृत कुटुंबांच्या किती मदत केली जाईल. तर तुम्हाला इथे उत्तरातच याची उत्तरे मिळून जातील. तर चला आता आपण पाहूया याच्या पुढील प्रश्न. तर या प्रश्नाच्या पुढे इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 दिलाय. तर मी आधी स्क्रीन आहे नीट इथे करतो. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता खालील कवितेच्या ओळी वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तर इथे तुम्हाला 4 कवितेच्या ओळी दिल्या आहेत. तर तुम्हाला या आधी लक्षपूर्वक वाचायच्या आहेत 4 गुणांसाठी आणि मग त्याच्या खाली सोपे सोपे काही प्रश्न आहेत जसे की यमक जुळणाऱ्या जोड्या लिहा व नंतर वाक्प्रचार व त्याचा अर्थ असा शोधून लिहायचा आहे तुम्हाला. यानंतर याच्या खाली अजून एक प्रश्न आहे, निसर्ग या शब्दाचा वापर करून एक तुम्हाला सुविचार लिहायचा आहे. तर इथे तुम्ही लिहू शकता निसर्ग हा माणसाचा मित्र आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे गुण आहेत ते मिळून जातील 4. तर आता आपण पाहूया याचा पुढील प्रश्न कोणता आहे. तर इथे तुम्ही प्रश्न क्रमांक 8 पाहू शकता. खालील मुद्दे पाहून तुम्हाला आवडणाऱ्या कलेविषयी माहिती लिहा. तर सर्वात आधी इथे तुम्हाला कलेचे नाव लिहायचे, मग त्याबद्दल माहिती, जसे त्यासाठी लागणारे साहित्य, त्यामुळे कला म्हणजे त्यामुळे झालेले फायदे हे तुम्हाला लिहायचे. तर तुम्ही इथे कोणती पण कला लिहू शकता जसे चित्र काढणे, वाचणे अशा प्रकारे इथे मार्क मिळून जातील. मग तर अशा प्रकारे तुम्ही इथे काय पण लिहू शकता. मग आता आपण पाहूया याच्या पुढील प्रश्न क्रमांक 9. तर खालील प्रसंगी तू काय करशील ते इथे तुम्हाला सांगायचे आहे 3 गुणांसाठी. तर सगळ्यात आधी शाळेतून स्वच्छतागृह खूप दिवस खराब झालेला असेल तर तुम्ही इथे एक ओळीमध्ये लिहू शकता. खालील हे विधाने वाचा आणि एक ओळीत लिहा तुम्ही काय कराल ते. आणि इथे तुम्हाला याचे उत्तर पण पॉझिटिव्ह लिहायचे जसे म्हणजे चांगल्या प्रकारे असे. चला आता पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. तर हा प्रश्न व्याकरणाचा आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी आहे. तर इथे तुम्हाला गुण विशेष शोधून लिहायचे पहिल्या वाक्यातून, मग संख्या विशेषण शोधून लिहायचे, मग नंतर पुढे दुसऱ्या वाक्यात सर्वनाम आणि त्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर इथे सर्वनाम ती आहे आणि त्याचा प्रकार आहे व्यक्तिवाचक सर्वनाम. त्यानंतर कर्ता कर्म असलेले एक वाक्य लिहायचे. अशा प्रकारे इथे तुम्हाला मार्क मिळून जातील. तर चला आता आपण पाहूया याच्या पुढचा प्रश्न क्रमांक 11. तर मी इथे खाली करतो.
तर इथे हा प्रश्न तुम्ही पाहू शकता. तुमच्या परिसरात रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती तुम्हाला 6 ते 8 ओळींमध्ये लिहायची आहे. तर इथे तुम्ही त्या व्यक्तीचे नाव म्हणजे असेल, तुम्हाला त्याचा स्वभाव, अशा प्रकारे तुम्ही तो कशाप्रकारे काम करतो हे सर्व लिहू शकता. मग इथे तुम्हाला मार्क मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. तर चला आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 12 सूचनेनुसार कृती करा. तर सर्वात आधी तुम्हाला 10 प्रत्यय लावून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. त्यानंतर वस्तू विकणारा कोण? दररोज प्रसिद्ध होणारे काय? असे प्रकार तुम्ही लिहायचे. त्यानंतर खालील अ, ब संघातील म्हणजे एक योग्य पर्याय ओळखून लिहायचा आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्ही सोपे-सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. तर हे प्रश्न तुमच्या शब्दसंपत्तीवर आधारित आहेत आणि याची उत्तरे तुम्हाला तुमच्या गाईडामध्ये नाहीतर पुस्तकामध्ये पण मिळून जातील. तर चला आता आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला म्हणी पूर्ण करायचे आहेत. जसे अंथरूण पाहून पाय पसरावे, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, अशा प्रकारे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. तुम्ही पाहिलेले कोणत्याही एका चित्रपटाचे वर्णन तुम्हाला 10 ते 12 ओळींमध्ये करायचे. तर इथे तुम्ही कोणत्याही चित्रपटाचे वर्णन 10 ते 12 ओळींमध्ये करू शकता. तर अशा प्रकारे इथे हा प्रश्न पण तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर पुढील आहे आपला लास्टचा प्रश्न. तर तुम्हाला इथे खालील शब्दांसाठी पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. जसे की लहान, घर, कृतज्ञता, सुंदरता यासाठी. तर याची उत्तरे पण तुम्हाला डायजेस्टमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहिला. जर तुम्हाला याची उत्तरे पण हवी असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही बाकी पेपरांचे व्हिडिओ पण याच चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.